अकोल्यात गाढवांचा पोळा. नखशिकांत सजलेल्या गाढवांनी वेधली सगळ्यांची नजर. 57 वर्षांची अनोखी परंपरा. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या मानाने पोळा हा सण साजरा केला जातो. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र महाराष्ट्रात एक आगळंवेगळं ठिकाण आहे जिथे बैल नाही तर गाढवांचा पोळा साजरा केला जातो. गाढवावरचं उपजीविकेचं ओझं वाहणारे लोक या मेहनती प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पोळा साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडतो आणि सजलेल्या गाढवांच्या या जल्लोषात नागरिकांची मोठी उपस्थिती लाभते. अकोटमधील कुंभार समाजाने गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पोळ्यानंतरचा दिवस हा गाढवांचा असतो. गेल्या 57 वर्षांपासून कुंभार आणि भोई समाज ही आगळीवेगळी परंपरा जोपासत असून यंदाही रामटेकपुरा भागात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. नखशिकांत नटलेले, सजलेले आणि साज शृंगाराने हँडसम दिसत असलेले हे प्राणी आहेत. तरी कोणते हा प्रश्न पडलाय ना. अहो, ही गाढवं आहेत. ही सर्व गाढवं एका ठिकाणी जमली आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोळ्यासाठी आज अकोटमधील रामटेकपुरा येथे गाढवांचा पोळा भरला. अकोटमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गाढवांचा पोळा भरतो. गावातील कुंभार समाजाने ही परंपरा सुरू केली असून काल रामटेकपुरा येथे गाढवांचा पोळा उत्साहात साजरा झाला. रंगीत कागद, कपडे, फुले, हारांनी सजलेली गाढवं पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. बैलांच्या पोळ्यात जसा साज शृंगार केला जातो तसा साज या मेहनती गाढवांनाही चढवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.